रशियाने तब्बल 22 टन सोने विकल्याची मोठी बातमी समोर आली आहे। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे परिणाम आता जागतिक बाजारात देखील उमटत आहेत। पहिल्या दृष्टीक्षेपात ही बातमी थोडी चिंताजनक वाटू शकते, पण याकडे दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर ही एक रणनीतिक आर्थिक हालचाल असल्याचे देखील स्पष्टपणे जाणवते। रशिया हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यापैकी एक देश आहे। मागील 2 दशकांमध्ये त्यांनी सातत्याने सोनं खरेदी करून आपली आर्थिक सुरक्षा मजबूत केली होती। म्हणजेच आजची विक्री ही घाईगडबडीचा निर्णय नसून पूर्वी तयार केलेल्या मजबूत साठ्यावर आधारित आहे। आता प्रश्न निर्माण होतो की सोनं विकण्याची वेळ का आली? सध्या रशियासमोर आर्थिक आव्हाने आहेत। युक्रेन सोबत सुरू असलेला संघर्ष, वाढता संरक्षण खर्च आणि पाश्चिमात्य देशांनी घातलेले निर्बंध यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव हा कायम आहे। पण अशा परिस्थितीतही रशियाने थेट कर्ज न घेता किंवा इतर पर्यायावर अवलंबून न राहता स्वतःच्या साठ्यातील सोनं वापरून निधी उभारण्याचा मार्ग हा निवडला आहे। यातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो। आर्थिक स्वावलंबन आणि नियोजन किती महत्त्वाचं असतं हे यातून दर्शवते। 2026च्या सुरुवातीला सुमारे 22,000 किलो सोने विकण्यात आले। हे प्रमाण मोठे असले तरी रशियाच्या एकूण साठ्याच्या तुलनेत हे अजूनही कमी आहे।